माळीजापासून आम्ही सुरुवात केली। संपूर्ण अकोला शहरामध्ये आम्ही आता घर टू घर जाऊन लोकांपर्यंत भेटणार आहे। खरं तर जाणीवपूर्वक अकोले शहर मी हे शेवटी ठेवलं होतं, कारण की हे माझं होम ग्राउंड आहे आणि मला विश्वास आहे ज्या मातीमध्ये मी वाढलो, शिकलो, मोठा झालो तिथली लोक माझ्या पाठीमागं भक्कमपणे उभे राहतील। मी अकोल्यामध्ये अनेक लोकांना विचारलं मी तुमच्यापर्यंत कधी येऊ, त्यांनी सांगितलं आज आम्ही वडील तुझ्या सोबत नाहीयेत, त्यामुळे तू पूर्ण तालुका फिरून घे, अकोलेकर तुझ्या माथीमागं भक्कमपणे उभं राहणार आहे। त्यामुळं आम्हाला निकालाची चिंता नाहीये। येणाऱ्या 23 तारखेला हा महाविकास आघाडीचा गुलाल हा आम्हीच घेऊ एवढी आम्हाला खात्री आहे। दादा, काल एक आमदार लहानपणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला, त्यानंतर तुमचे काही फोटो व्हायरल झाल्याचं समजते, कसं सांगाल? खरं तर त्यांनी मला व्यक्तिगत येऊन जरी विचारलं असतं किंवा कार्यकर्त्यांना मी सविस्तर सांगतो, आणि त्यांना मला थेट एवढंच सांगायचं आहे की निवडणूक व्यक्तिगत नेऊन लोक तुम्हाला कौल देणार नाही, तुम्ही गद्दारी केलेली आहे। आणि आज माझ्या आमदारांना एवढंच सांगू इच्छितो, डूड युअर डॉक्टर, यू आर स्टील लिव्हिंग इन युअर लवाळी कल्चर। आय एम ग्रोन अप अँड स्टडीड इन नेदरलँड्स। ज्या काही फोटोज व्हायरल होत आहेत त्या दोन्ही मुलींचं नाव सांगतो, पेंग शावशाव आणि जनिता खिलिस्कर, आणि त्यांना एवढंच सांगतो त्यांना देखील माझ्या प्रचाराला यायचं होतं, परंतु काही कारणास्तव विजाचं व्यवस्था झाल्यामुळे ते आले नाही। परंतु त्यांना जर वाटत असेल व्यक्तिगत एखाद्या माणसावर किंवा मुलावर तुम्ही हल्ला करून तुम्ही जर लोकांचं मत घेणार असाल तर तुम्हाला एवढंच सांगतो, येणाऱ्या काही दिवसात मी अब्रू नुकसानीचा दावा देखील त्यांच्यावर टाकणार आहे। आणि माजी आमदार महोदयांना एवढंच सांगायचं आहे, पायाखालची वाळू तुमची सरकलेली आहे, लोकांनी कौल तुमचा दाखवलेला आहे। काल मी एक व्हिडिओ बघितला लोकांवर धावताना, माझ्या मते काल आदिवासी पट्ट्यात का अकोला मार्केट कमिटीमधला तो व्हिडिओ होता। आता अजून बरेचसे ते धावणार आहेत, लोकांना सांगतो मारतील ते, शिव्या घालतील ते, परंतु काळजी करू नका। हा तरुण योद्धा, हा पवार साहेबांचा शिलेदार भक्कमपणे त्यांचा विरोध करणार आहे आणि येणाऱ्या काळात आपला विजय होणार आहे। जी काही सत्तेची मस्ती समोर त्यांच्या डोक्यात आलेली आहे त्यांना एवढंच सांगू इच्छितो, अकोलेकर हे क्रांतिकारक आहे, तुम्हाला कुठं नेऊन ठेवतील जसं पवार साहेबांनी सांगितलंय, ज्याला कुठं बसायचं कळत नाही त्याला योग्य ठिकाणी बसवायची तयारी आणि बंदोबस्त आमच्या तालुक्यात झालेला आहे। जनतेला एवढंच सांगतो, चिंता करू नका, 3 दिवस फक्त सहन करून घ्या। 23 तारखेपासून जो काही यांची मस्ती चालली आहे पैशाच्या जीवावर, आज जो काही मलिदाच्या जीवावर आज हे उड्या मारतायत त्यांना आपण येणाऱ्या काळामध्ये बरोबर धडा शिकू। दादा, मतदारसंघात प्रचार दौरे सुरू आहे, सर्व विभागांमध्ये कसा प्रतिसाद मिळतोय? महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते तुमच्या सोबत दिसत आहेत? आज तुम्हाला इथं माझ्या राईट साईडला आमचे मित्र विकासजी शेटे साहेब हे तुम्हाला दिसत आहेत, आणि आज यांना बघितल्यानंतर अनेक जणांना टेन्शन आलं असेल, कारण की आज विकासजी सोबत येण्यानंतर आमचं बळ निश्चितपणे वाढलेलं आहे। त्यांचं मी स्वागत करतो, परंतु ते आमच्याच पक्षात होते, त्यांचे विचार आदरणीय पवार साहेबांचेच आहे, परंतु आज लोक उत्स्फूर्तपणे बाहेर येत आहे, कारण की पवार साहेबांची ही महत्त्वाची निवडणूक आहे। ही निवडणूक अमित बांगरेची राहिली नाहीये, व्यक्तिगत एखाद्या माणसाची निवडणूक राहिलेली नाहीये। आज विकासजींचं देखील मी आभार व्यक्त करतो, निश्चित त्यांच्या येण्याने आमचं बळ वाढणार आहे। प्रत्येक विभागामध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय, पठार भागामध्ये आघाडी चांगली राहील, त्याचबरोबर मुळा खोरा असेल, आढाळा खोरा असेल, आदिवासी पट्टा खास करून ज्या पद्धतीने यांची मागच्या काही दिवसांपासून भूमिका राहिलेली आहे, पेसा कायद्याच्या संदर्भात, धनगर आदिवासी आरक्षणाच्या संदर्भात, यांनी आतमध्ये जाऊन बंद खोलीमध्ये सेटलमेंट करायची आणि लोकांना इकडे येऊन खोटे आश्वासनं द्यायचे, हे लोकांना कळालेलं आहे। त्यामुळे आदिवासी समाज हा महाविकास आघाडी आदरणीय पवार साहेब, थोरात साहेब आणि उद्धव साहेब यांच्या पाठीमागे भक्कमपणे उभी राहणार आहे। आणि जो काही लीड लोकसभेमध्ये आपल्याला दिसला होता अगदी त्याच पद्धतीने येत्या 23 तारखेला निकाल देखील येतील। महाविकास काय सांगाल, पक्षात आला की आधी पक्षात होता? खरं तर मी तमाम तालुक्यातल्या जनतेला सांगू इच्छितो की 1998 सालापासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात NSUI मधून सुरुवात केली। नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया ही काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेचा मी पदाधिकारी म्हणून अकोले महाविद्यालयात मी राजकारणाला सुरुवात केली। 99 साली आदरणीय पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे काम सुरू केलं, ते आज तगायत माझ्यासारखा कार्यकर्ता हा नेहमीच आदरणीय पवार साहेबांच्या पुरोगामी विचाराबरोबर राहिलेला आहे। त्याच्यामुळे मी कुठेही गेलो नव्हतो, मी आहे तिथेच होतो, परंतु काही कारणांमुळे मी सक्रिय भागीदारी या ठिकाणी करत जरी नसलो
तरी माझं आणि अमित दादांचं डायलॉग या संपूर्ण प्रचार दरम्यान होतं. विकासराव गायकर साहेबांचे निष्ठावान कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही राजकारणात काम करताय. गायकर साहेब अजितदादांकडे आहे, तुम्ही इकडे आले, काय सांगा? नाही, निश्चितच आदरणीय गायकर साहेब हे आम्हाला पितृतुल्य आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली आणि मार्गदर्शनाखाली आम्ही संपूर्ण आयुष्यभर राजकारण केलेलं आहे. आमचे वडील देखील गेली 50 वर्ष सातत्याने त्यांच्या बरोबर आहेत. परंतु काही विचारांची हे असते. माझ्यासारखा कार्यकर्ता जेव्हापासून मी पाहतोय की आज अतिशय महाराष्ट्र जो काही याच्यात जातोय, संक्रमण अवस्थेतून जातोय. मी 98 सालापासून जे राजकारण बघतोय त्या सर्व काळखंडामध्ये इतकी भयान अवस्था महाराष्ट्राची कधी झालेली पाहिली नाही. आपण सर्वजण पाहत आहेत की विक्रमी पक्ष आज या सगळ्या निवडणुकीच्या आखाड्यामध्ये उतरलेत. त्याचं कारण असं आहे की जी काही परकीय शक्ती आहे त्या परकीय शक्तीने ही महाराष्ट्राची शक्ल केली, सगळे पक्ष फोडण्याचं काम केलं, घरं फोडण्याचं काम केलं आणि याच्यामुळं अतिशय भयान अशी महाराष्ट्राची परिस्थिती झाली. अशा परिस्थितीत उद्या येणाऱ्या काळखंडात ज्यावेळेस येणारी पिढी विचारेल का महाराष्ट्राच्या संक्रमण अवस्थेतून जात असताना एक युवा कार्यकर्ता म्हणून, एक समाजाची जाण असलेला कार्यकर्ता म्हणून तुम्ही त्यावेळेस काय भूमिका घेत होतात, तर निश्चित आम्ही महाराष्ट्र वाचवण्याच्या बाजूचे होतो हे सांगताना अभिमान वाटेल. म्हणून आम्ही या सगळ्या प्रक्रियेमध्ये सहभागी आहोत. विकासराव, खरं तर अजितदादा पवार मोठे नेते आहेत, मोदींच्या मांडीला मांडी लावून बसतात. तेही अमितदादांच्या गोव्याच्या फोटोंवर बोलले. याकडे कसं बघता तुम्ही? मोठे नेत्यांनी मोठ्या लोकांवर बोलले पाहिजे. अमितदादा अजून आमदार पण नाही, कसं वाटतंय? मुळातच हा सगळा बालिशपणा आहे. राजकारण, समाजकारण या अकोले तालुक्याच्या मातीमध्ये इतकं प्रगल्भ आणि वैचारिक आहे की अशा पद्धतीनं व्यक्तिगत नालस्ती करणं आणि व्यक्तिगत कोणाच्यावर शिंतोडे उडवणं हा प्रघात कधीच अकोल्यामध्ये मान्य झालेला नाही, भविष्यात देखील होणार नाही. ही लढाई 100% विचाराची आहे. व्यक्तिगत कुणाचीही नालस्ती करणं आणि व्यक्तिगत चारित्र्याचं हनन करणं हे अशोभनीय आहे. माझ्यासारखा कार्यकर्ता याचा निषेध करेल. खरं तर निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात तुम्ही सक्रिय झाला आहात. या प्रचारात अमितदादांना पाठिंबा, कसं वातावरण वाटतंय तुम्हाला? वातावरण विचाराची या लढाईमध्ये निश्चितच सामान्य लोकांनी, जो कष्टकरी माणूस आहे, जो आज राबतोय, आज तरुणांच्या हाताला रोजगार नाही, जर प्रामुख्यानं तुम्ही जर सिंहावलोकन जर केलं, जथ्थेच्या जथ्थे महाविद्यालयातून मुलं डिग्री होल्डर, डिप्लोमा होल्डर, ITI होल्डर अशी मुलं आज पास होत आहेत, परंतु हाताला काम नाही. आज जी काही शेतीवर अवलंबून तरुण वर्ग आहे, आज कुठल्या शेतीमालाला भाव नाही, दुधाला भाव नाही. अशा परिस्थितीमध्ये ग्रामीण भागात विशेषतः तरुण वर्गामध्ये प्रचंड भाजप आणि भाजपला साथ देणाऱ्या पक्षांच्या विरोधामध्ये जनतेने स्वतः ही निवडणूक हातात घेतली. अशा पद्धतीचं वातावरण माझ्यासारख्याला संपूर्ण राज्यात आणि तालुक्यात दिसते. दादा, अजितदादा दिवशी अकोल्यात आले आणि त्यांनी तुमच्यावर गोव्यांच्या फोटोवरून टीका केली. इतका मोठा नेता तुमच्यावर टीका करतोय, काय सांगाल? चांगली गोष्ट ना, टीका होणं चांगली गोष्ट. कुठंतरी अमित बांगरे या निवडणुकीमध्ये पुढे आलाय म्हणून अजितदादांना माझ्यावर टीका करायची वेळ आली. खरं तर त्यांच्याबद्दल मला प्रचंड आदर होता, परंतु आज निवडणूक कुठंतरी त्यांचा उमेदवार कमी पडतोय. लोक सांगताय का यांचे उमेदवार निवडणुकीत यायच्या आधी 2014च्या आधी काय करायचे भंडारदऱ्याला येऊन, हे अख्ख्या तालुक्याला माहिती आहे. आणि अजितदादांना मी एवढंच सांगू इच्छितो, आम्ही सुशिक्षित तरुण आहोत. आमचे फोटो जरी व्हायरल केले त्याच्यामध्ये काय अश्लील वाटतंय ते तुम्हाला मला कळत नाही, परंतु एवढंच सांगतो ते देखील पार्थ पवारांचे पप्पा आहेत. ही गोष्ट अकोला तालुक्यातील जनतेला माहिती आहे.